पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं इकडे नाही, तो चोर इकडे गेलाय। अगं पण तिकडे कोणीच नाही, योच असेल। मी नाही हो, मी नव्हतो हो, मी नव्हतो ना। वाय म्हणजे नाही, म्हणजे तो पळून गेलेला तिकडेच गेलाय, मी बघितलं की। हा मी जरा बघून येतो। ए थांब, त्याचं काय करायचं मी बघते, पण तू एवढ्या रात्री इथं काय करायलायस? बाराखडी म्हणाय आलायस इथं का जेवाय आलायस? हा जेवायला, म्हणजे ते जेवणाबद्दल विचारायला आलो होतो। आसमे गिराय काय तू ये रे, बसून बोल। ये थांब जरा, त्याचं काय, मी खानावळीबद्दल चौकशी करायला आलो होतो। मेस लावायचा विचार चालू आहे आणि कसं मी या गावात नवीन आलोय ना, म्हणून म्हटलं विचारू। तसा एक दोन वेळा येऊन गेलोय मी इकडं, म्हटलं काय कसा महिन्याला वगैरे की डबा देता, म्हटलं जरा विचारून बघू म्हणून आलो। एवढ्या रात्री इथं काय घुबडं राहतात? आणि कधीपासून राहायला आलास या गावात? गंडवायलायस काय? हे बघ, गंडवत असशील तर नीट गंडव, गावलाच पिवलास तर तुझं काही खरं नाही। मी असं काही करत नाहीये। त्याचं काय, मी कुमट्याला प्राध्यापक म्हणून जॉईन झालोय। मग इथं भुई गावात काय करायलायस? ते काय, मी शिफ्ट झालोय हो इकडं। इथं कसं जागा सुद्धा स्वस्त आहे, मला यायला जायला जरा बरं पडतं। आणि त्यात तुमचं गाव पण म्हणजे एकदम शांत आहे बघा। आणि तुमच्या खानावळीचं जेवण म्हणजे। कुठल्या कॉलेजात प्राध्यापक आहेस? DC कॉलेज। म्हणजे आमचं कॉलेज यो आहे का तुमच्या कॉलेजात? नाही। काय रे, खोटं बोलायलायस? खोटं नाही बोलते हो। हे बघा, ते ज्युनियरला असतील ना, मी सिनियरला शिकवतो। पण मग आधी मला सांग, खरं चोर गावात नाही म्हणून जो गावेल तो चोर असतोय व्हय का? बासकी हा कपड्यावरनं बी चांगल्या घरचे वाटतात। अगं तायडे, चांगले कपडे घालणारे जास्त भामटी असतात। आसमे तू येत जा उद्यापासून जेवाय। हो। आणि डबा पाहिजे असेल तर तस सांग। नाही डबा नको, मी जेवायलाच येईन बघा। चाल। आणि खानावळीचं टायमिंग तुम्हाला माहितीच आहे, जरा इकडे तिकडे झालं तरी चालतंय। आणि दुसरी काय मदत पाहिजे असेल तर बी सांग। हो, थँक्यू 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 थँक्यू। चल आता, आणि समोरच्या संग बोलताना विचार करत जा, कोण आहे काय आहे बघत जा की। दिसल त्याला फैलाव काय घेतेस? आपल्या घराकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याला सोडत नसते मी। नको सोडूस, पण पुढच्यानं काय केलंय का नाही ते तर बघत जा की। कायमच कशी घोड्यावर बसलेली असतेस। चल आता, चला ग। कुणीतरी पळून गेलेलं दिसलं, म्हणजे कुणीतरी लपलेलं। सोहम संग बोलायला लागतंय। तो नंतर आलेला तर तो शिक्षक होता, आधी पळून गेलेला कोण होता काही समजलं नाही। घावला असता तर सुट्टीच दिली नसती त्याला, पळायचं काय चालायचं कळलं नसतं त्याला। अस्मी, मला वाटतंय कुणीतरी तुमच्या घरावर पाय ठेवू नये। एकदा घाव दे फक्त, मग मरत्यात ती।
काम उगाच अवघड करून ठेवायचे असतात बघ तुला. त्या परीस पोलिसात जायचं, ते बघतील काय ते. कशाला पोली बिलीस? काय नाही होत, मी बघते काय ते. काय बी गरज नाही. उगाच नाही त्या फंद्यात पडू नकोस. पोलिसात तक्रार देऊ आपण. पण आमच्या आईला कोण समजवणार? एक मिनिट, मुग्धाचा फोन. हॅलो, हा बोल ना मुग्धा. काय करायलास? काय नाही, जस्ट ऑफिसला आलोय. मला कधी भेटायला येणार? मला लई आठवणी आल्या तुझे सोहम. अगं भेटायचं काय, तू आत्ता म्हटलीस तर आत्ता येईन मी. आणि तुला यायला त्याच्या 10 पट जास्त आठवण मला तुझी येते. कवा कवा तर वाटतंय सगळं सोडून पळून जावं कुठेतरी. मग जायचं पळून? इतकं सोपं नाही ना मुग्धा ते. घरची जबाबदारी आहे माझ्यावर, माहितीये तुला. मग काय करायचंय? असंच वेगवेगळं राहायचं? नाही नाही मुग्धा, हे असं वेगळं राहणं फार दिस सहन होईल असं नाही वाटत मला. काहीतरी करायलाच पाहिजे. सोहम, जे काय करायचंय ते लवकर कर. आणि ऐक, कोणतरी आलंय वाटतं, मी परत करते तुला. हा, बाय. बाय. अस्मी, आमचं हे प्रकरण कधी एकदा मिटणार आहे काय माहिती. मग तू काहीच का करत नाहीस? काय करू? अगं तिची आई तिथं असते आणि आमची आई तिच्या वरची. काय करायचं तेच कळत नाही. आता मी काय सांगणार तुला? तू तर वकील आहेस. कोर्टात जा, नोटीस पाठव. नाही ग अस्मी, यानं सगळा गोळ मिटायचं सोडून आणखी वाढून बसल. सगळं प्रेमानच निस्तरायला लागणार आहे. तुझ्या आईचं काही माहित नाही, पण त्या निर्मला देवीला काय प्रेमाची भाषा येत असेल असं वाटत नाही मला. निशांत, भूपती शेठची फाईल बघितलीस? हा, बघतच होतो. एवढं काय टाक लावून बघायलास रे? बघू. अगं ते ही पोरगी पसंत आहे तुला? अरे हिचं तोंड बी दिसत नाही. तोंड न बघताच पसंत केलं सोय? नाही, ते मित्रानं पाठवलेला फोटो म्हणून. असा फोटो कोण फ्रेंड कशाला पाठवाल र? तुझ्या डोक्यात लग्नाचा विचार तर सुरू नाही ना? नाही नाही, तसलं काही नाही. मित्रांनी फोटो पाठवलेला म्हणजे मित्रांनी चुकून फोटो पाठवलेला. हा, तुझं काय पण असतं. निशांसाठी पोरगी बघायला लागते. वय, चांगली आयडिया आहे. पण यावेळी आपल्या घराण्याला शोभल अशी बघू, आपल्या तोला मोलाची. तुझ्या वेळी जी चूक केली ती निशांच्या वेळी व्हायला नको. काय झालं? तुझ्या लग्नाविषयी बोलणं चाललंय म्हणून ऐकत थांबलायस? नाही, बघू, तुझ्यासाठी पोरी बघू. अगं काय तुझं पण काहीतरी जास्त आहे बाबा हिचं. आलेच.
तायडे ते मम्मीचं काय बी असतं मला नाही करायचं लग्न बिग्न. होय काय? हा मग अशी फोटो कुणाचं बघालतास? अगं ते मित्रानं चुकून पाठवलेला फोटो आणि त्यात तोंड बी दिसत नाही. नाही, मित्रानं पाठवलेल्या फोटोत तोंड दिसत नसेल, पण जो फोटो तू बघालतास त्यात बरोबर दिसतंय की. आणि मम्मीनं बघितलं नसलं तरी मी बघितलंय. वय म्हणजे तसं काही नाही खरंच. वय बर ते नाही, त्या दिवशी तुम्ही ती लवंगी मिरची म्हणालता, हीच आहे काय ती? लवंगी मिरची असली तरी गोड आहे. अगं माझा आई खरंच नाही तायडे. राहू दे समजलं मला. बरं ऐक, तर मम्मीला काय बोलू बिलू नकोस. अरे आत्ताच बोलले की मी मम्मीला. नव्हतं काय सांगायचं? अरे नको टेन्शन घेऊ, सांगणार आहे काय मी लगेच. खोटं बोलली. लागतंय तायडे, मारू नको. लागतंय मला. अगं 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. तुला कॉल करायचा म्हणून मोबाईल हातात घेतला आणि तुझाच फोन आला. बोल. अगं आता निशांत पुढं लग्नाचा विषय काढलेला मी. मग नाही तसं काही कळलं नाही नीट, पण असं वाटतंय का त्याच्या कलानं घ्यायला लागतंय. बर मग बघू कसं काय करायचं ते. बर ठेवू का मग? बर बाय. राधात का पीठ आणलंय ठेव. अहो मार खाल्ल्यापासून गोपीनाथ मालक घरातनं बाहेर पडलं नाहीत म्हणून. म्हणजे लय लागले का? ते काय कळलं नाही. आमच्या यांच्याकडनं एवढंच कळलंय की मालक काय घरातनं बाहेर पडलं नाही. ठेवूया, यासनी बरं वाटू ती म्हणजे झालं. साधं बघाय बी जाता आलं नाही. आधीच अर्चूच्या लग्नाची बोलणी चालल्यात. पोराकडची कशी नकार कळवत्यात माहितीये ना. पोरींच्या लग्नात कन्यादानाला बाप पाहिजेलच. बापाशिवाय कुठं लग्न होत असते वय? नुसता हार घातला, जेवणावर झाली म्हणजे झालं वय लग्न? विधी परंपरा काय आहेत का नाहीत? कन्यादानाला बाप पाहिजेलच. सूर्य पूर्वलाच उगवलाय ना? अगं आया, असं काही नसतं. सूर्य उगवत मावळत नाही, तो जागेवरच असतोय. आपली पृथ्वी त्याच्या भोवती फिरत्या. जशी तू या एकाच विषयाभोवती फिरतेस तशी. तरी म्हटलं शान्यागत कसं काय बोलाल्यास? उलटच बोला येतंय तुला. अगं उलट मी नाही, तू बोलाल्यास. ज्या माणसाची गरजच नाही त्याच माणसाची गरज असल्यागत जगाल्यास तू. तुला नसल, आमासनी हाय. आमासनी? आम्हाला नाही, फक्त तुला. उगा बाकीच्याच नियत घेऊ नको. बाकीच्यासनी म्हणजे? अगं तायडीच्या लग्नासाठी म्हणाले आहे ना मी. वय की नाही ग तायडे? हा आया मला अस्मीचं काय बी चूक वाटना. वय ना, चूक वाटत ना तिचं. तिच्या संग राहून राहून खरं खोटं समजना म्हणल्यावर चूक बरोबर तरी काय समजायचंय म्हणा. पुढचं माणूस काय सांगतय, का सांगतय ह्याचा जरा तरी काय विचार. उचलली जीभ लावली टाळ्याला. जाऊ दे, तुम्हासनी काय पडलेली नाही तर मी तरी कशाला डोसको फोडून घेऊ. काय करायचंय ते करा. हो तुम्ही तुम्हासने आत नाही जाता येणार. तुम्हासने आत सोडलं तर नोकरी जाईल माझी. तुम्हासने तर ठावच आहे की. हे बघ सदा, तुझं सगळं पटतंय मला, पण आता तुम्हाला अडवू नकस.
मला मुग्धाला भेटायचंय. मुग्धा, पण माझं चुकलं कुठं? ज्याची गरज नाही ते करायचंच कशाला? माझं सांगून झालंय. तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. मुग्धा, बेसे बाहेर जे कोण बी आले त्यांना आत घेऊन या. होय. मुग्धा, सदा येऊ दे त्यासनी आत. या जावई बापू, बसा. नाही, मी आज इथं जावई म्हणून नाही, तर माझी तक्रार घेऊन न्याय मागायला आलो. असं मग तुझा नंबर उच तर थांब. खोत. खोत, तू तुझी बाजू सांगितली, पण तुझ्या बायकोनं तुझ्यावर आरोप केलाय का तू तिला मारतोस. मारतो म्हणजे असं सारखं नाही मारत. कवा कवा रागाच्या भरात हात उचलला जातोय. खोत, हद्दीत राहायचं. रागाच्या भरात हात उचलल्या जात असेल तर रागावर ताबा ठेवाल शिक. आणि स्वतः शिकलास तर तुझ्यासाठी चांगलंय. माझं शिकवणं महाग पडेल तुला, परवडायचं नाही. बायकोला जर सुखात ठेवू शकत नसशील तर लग्न तरी कशाला केलं रे? बायको हात उचलायला ती काही तुझी मालमत्ता आहे का गुलाम? भिसे, तांबड्याला बोलवा. यो खोत, आयुष्यात पुन्हा कधी कुणावर हात नाही उचलू शकला पाहिजे याची सोय करा. बरं. नाही नाही मॅडम, असं काय बी करू नका. असा नुसतं समज देऊन सोडा. पुन्हा असं नाही करायचे ते. बघितलं का खोत, बिचारी तुझ्याच हातचा मार खातीये आणि तुलाच वाचवायलाय. अरे कबूल कर, पुन्हा नाही करणार म्हणून. वय वय, परत काय बी व्हायचं नाही माझ्याकडनं. असं चुकलंच माझं. चूक झाली ना, मग आता चुकीची शिक्षा. मॅडम, एक डाव सोडा ना. पुन्हा नाही करणार तू. अहो, पुण्यांदा करणार नाही म्हणून आता सोडणारच आहे, पण आधी केलेल्या चुकीची शिक्षा व्हायला नको. होत इथं बायको समोर पाया पडायचं आणि माफी मागायची तिची. हात उचलताना एवढा विचार केलता का खोत? तिच्या पाया पडून माफी माग, आणि ते जमत नसेल तर मला दुसऱ्या मार्गाचा विचार करायला लागेल. जाऊ द्या की मॅडम, त्यासनी त्यांची चूक समजली ना, झालं मग. वय वय, यानं पुन्हा काय केलं तर मी स्वतः येऊन तुम्हाला सांगेन. माझा पोरगा आहे याचा बी विचार करणार नाही मी, पण एवढ्या टायमाला सोडा ना. त्यानं काय करावं काय नाही हे आधी शिकवलं असतं तर ही वेळ आली नसती. खोत, चला पटदिशी बायकोच्या पाया पड आणि विषय संपव. बायकोच्या पाया पड हे जर मला पुन्हा सांगायला लागलं तर. नाही नाही, मी मागतो माफी. चुकलं माझं, मला माफ कर. आणि नवरा बायकोवर हात उचलत असेल तर त्यात तुमची बी चूक आहे. दुसऱ्याच्या पोरीला घरात सून म्हणून आणताना तिला तिच्या घरापेक्षा जास्त सुखात ठेवायला पाहिजे. सून आहे तुमच्या घरची, ती पुढची मालकी नाही.
मोलकरीण नाही. निघा. बोला, कुणाविरुद्ध आहे तक्रार? तुमच्या विरुद्ध.